ओके, ठीक आहे बाळांनो. काल आपण लॉजिकल कनेक्टिव्ह, त्या लॉजिकल कनेक्टिव्हचे 5 टाईप आणि त्यांच्यामध्ये जे सिम्बॉल्स यूज होतात त्याचे ट्रूथ टेबल्स कसे हे पाहिलं, बरोबर आहे. मग आज आपण नेक्स्ट एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1 आपला मागे झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण फक्त स्टेटमेंट आहे किंवा नाही हे ओळखलं होतं. आज आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहे खाली ते आपल्याला सिम्बॉलिकली म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, मग आता काय करणार आपण बघा. सर्वात पहिले फर्स्ट एक्झाम्पल नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, आता बघा सर्वात पहिला मुद्दा आहे, जर आपल्याला हे स्टेटमेंट जर सिम्बॉलिकली लिहायचं असेल तर त्याकरता याच्यामध्ये हे कोणतं स्टेटमेंट आहे. दिस इज नॉट अ सिम्पल स्टेटमेंट, दिस इज कंपाऊंड स्टेटमेंट. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे म्हणजे आपण याचे फर्दर डिव्हिजन करू शकतो बारीक बारीक स्टेटमेंट मध्ये. मग आपण हे 2 बारीक स्टेटमेंट करून घेणार. हे बघा इथे जो आलाय तो कनेक्टिव्ह. परत पहिले कनेक्टिव्ह ओळखायचं, हा कनेक्टिव्ह. मग कनेक्टिव्ह मुळे हे एक स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट, हे 2 स्टेटमेंट आपण ह्या कनेक्टिव्हने कनेक्ट केलेले आहे. आणि कनेक्टिव्ह कोणता आहे अँड. मग आपण काय करणार लेट. सर्वात पहिले पहिलं स्टेटमेंट लेट पी. पहिल्या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार पी. काय फर्स्ट स्टेटमेंट इज नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके, अँड सेकंड स्टेटमेंट क्यू. काय चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, बाळांनो आपल्याला हे ट्रू आहे का फॉल्स आहे याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त कनेक्टिव्ह ओळखायचा. कनेक्टिव्हने जे 2 स्टेटमेंट कनेक्ट केलेत ते 2 स्टेटमेंट वेगवेगळे करायचे आणि मग आता याचा लिहायचा लॉजिकल फॉर्म. Therefore symbolic form is. ओके, आता बरं का सिम्बॉलिक फॉर्म इज. आता काय करायचं स्टेटमेंट वाचायचं आपले. नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र याला आपण काय म्हटलं पी. म्हणजे हा पूर्ण काय झाला पी, बरोबर आहे. मग नागपूर इज इन महाराष्ट्र त्याला आपण म्हणणार पी. ओके, कनेक्टिव्ह कोणता आहे अँड. अँडचा सिम्बॉल कोणता आहे उलटा व्ही, बरोबर आहे. आणि ओके, चेन्नई इज इन तमिळनाडू याला आपण काय म्हणणार आहे क्यू, बरोबर आहे. मग तो झाला क्यू. म्हणजे बा नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू आला सिम्बॉलिक फॉर्म, बरोबर आहे. फक्त डोक्यात ठेवायचं काय की अँड हा अँड आहे. और नंतर इफ देन साठी इम्प्लिकेशन आणि इफ अँड ओनली इफ साठी डबल इम्प्लाइज, निगेशन साठी निगेशन सिम्बॉल. ओके, आता बाळांनो हे फक्त सिम्बॉल डोक्यात ठेवा आणि हे कनेक्टिव्ह ओळखायचे. 2 स्टेटमेंट वेगळे करायचे. 2 स्टेटमेंट वेगळे केले की लगेच काय करायचं त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय. ओके, मग सेकंड एक्झाम्पल काय आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केल. ओके, कनेक्टिव्ह. सर्वात पहिला मुद्दा हा आहे कनेक्टिव्ह ओळखता आला पाहिजे. और इज कनेक्टिव्ह. हा और जो आहे हा कनेक्टिव्ह आहे. मग याने कोणाला कनेक्ट केलं, याने ह्या 2 स्टेटमेंटला कनेक्ट केलंय, बरोबर आहे. आता इथे थोडस आपण इंग्लिश ग्रॅमॅटिकल नुसार लिहित नाही फक्त, पण ओके. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और ट्रायंगल इज आयसोस्केल, बरोबर आहे. मग पहिल्याला म्हणायचं पी, दुसऱ्याला म्हणायचं क्यू आणि ऑरचा सिम्बॉल जमलं इथे धावतात पी और क्यू, बरोबर आहे. आता हे फक्त आपल्याला लिहून द्यायचं. लेट पहिलं स्टेटमेंट पी. काय पी ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, बरोबर आहे. ओके, आणि क्यू
सेकंड. हे काय आहे, फक्त आयतच केलं नाही, मग हे इकडचं जोडायचं त्याला. काय ट्रायंगल इज आयसोस्केल. ओके, म्हणजे आता हा झाला पी, हा झाला क्यू, बरोबर आहे. करेक्टिव्ह कोणता आलाय? आरचा सिंबॉल काय आहे? व्ही. देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म इज. काय येईल सिंबॉलिक फॉर्म? तर पहिले ट्रायंगल इज इक्विलॅटरल पी, मध्ये ऑरचा सिंबॉल आहे व्ही, आणि ट्रायंगल इज आयसोस्केल, त्याला म्हटलं आपण क्यू. ओके, दिस इज पी और क्यू. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. तर पहिले बाळांनो प्रॉपरली रीड करा, कनेक्टिव्ह ओळखा. द अँगल इज राईट अँगल if and only if it is measure of 90 degree. ओके बाळांनो, हा जो आलाय हा तुमचा कनेक्टिव्ह आहे. कोणता? इफ अँड ओनली इफ, बरोबर आहे. मग इफ अँड ओनली इफ ने दोन स्टेटमेंटला कनेक्ट केलेलं आहे. हे पहिलं, हे दुसरं. मग पहिल्या स्टेटमेंटला म्हणायचं पी, दुसऱ्याला म्हणायचं क्यू. आणि ओके, इफ अँड ओनली इफचा सिंबॉल काय आहे? डबल हेडेड एरो, म्हणजे पी डबल हेड एरो क्यू, हा झाला सिंबॉलिक फॉर्म. ओके, देअरफॉर सोल्युशन लेट. ओके बाळांनो, सर्वात पहिले इथे सिंबॉल क्लिअर करून घ्या स्टेटमेंटची. फर्स्ट पी इज, पहिलं स्टेटमेंट काय? द अँगल इज राईट अँगल. दुसरं स्टेटमेंट क्यू काय? इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, बरोबर आहे. पी स्टेटमेंट काय आहे? अँगल इज राईट अँगल. क्यू स्टेटमेंट काय आहे? इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आणि ओके, देअरफॉर द सिंबॉलिक स्टेटमेंट, देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म, symbolic form is. Okay, therefore the symbolic form is काय? तर पहिले स्टेटमेंट आता सुरू करा. द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज राईट अँगलला आपण म्हणणार आहे पी. द अँगल इज राईट अँगल म्हणजे पी. ओके, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल हेडेड एरो, दोन्ही साईडने हेड पाहिजे त्याला, बरोबर आहे. इफ अँड ओनली इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. इट इज मेजर ऑफ 90 डिग्रीला आपण क्यू म्हटलं. Okay, therefore symbolic form is P double implies Q. त्याला डबल इम्प्लाइज वापरणार. P double implies Q. Okay, next example. Question number 4. Okay, angle is neither acute nor obtuse. आता बाळांनो neither nor हे डोक्यात ठेवा. neither nor चा symbolic form हा फिक्स आहे. निगेशन पी अँड निगेशन पी. नायदर नॉर म्हणजे काय समजून घ्या. नायदर नॉर म्हणजे काय? हे पण नाही, ते पण नाही, बरोबर आहे. मग आता इथे करायचं काय? नायदर नॉर आल्यानंतर बाळांनो सिंपल उद्योग असतो, लेट पी. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही नायदर नॉर हा कनेक्टिव्ह शिकवलाच नाही. तर नायदर नॉर हा ऍक्च्युली अँड मध्ये कसं पा पी angle is acute, Q is angle is obtuse. मी ज्याला मार्क केलंय ते सोडून बरोबर मी बाकीचे दोन स्टेटमेंट वेगळे करून घेतले. हा कनेक्टिव्ह तुमचा नायदर नॉर, बरोबर आहे. आता वर का अँगल इज नायदर ऍक्यूट नॉर ऑब्ट्यूस. याचा अर्थ काय? शुद्ध मराठीत घ्या, जास्त गणमन करू नका. अँगल इज नायदर ऍक्यूट म्हणजे अँगल हा ऍक्यूट नाहीये आणि तो ऑब्ट्यूस पण नाहीये. आता शुद्ध मराठीत काय बोललो की अँगल इज नायदर ऍक्यूट म्हणजे अँगल हा ऍक्यूट नाहीये आणि तो ऑब्ट्यूस पण नाहीये. आणि म्हणजे अँड, बरोबर आहे. ओके, देअरफॉर हे मला कसं म्हणता येईल? देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म is. Okay,
तुम्ही म्हणता नायदर सॉरी अँगल इज अक्यूट, त्याला तुम्ही पी म्हटले. आपण इथं काय म्हणतो, अँगल इज नायदर अक्यूट म्हणजे अँगल अक्यूट नाहीये म्हणजे निगेशन पी. अँगल अक्यूट आहे हा जर पी असेल तर अँगल अक्यूट नाही हे काय असेल, निगेशन पी. अँगल इज नायदर अक्यूट अँड नॉट अक्यूट म्हणजे इथं अँड आला, निगेशन. बाळांनो नायदर नॉरचा सिंबॉलिक फॉर्म निगेशन पी अँड निगेशन पी. डोक्यात ठेवा, नायदर नॉरचा सिंबॉलिक फॉर्म काय असतो, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके बाळांनो, इथपर्यंत समज असेल तर पटकन एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं असेल तर एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हे नायदर नॉरचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे बाळांनो, कारण की खूप जण ते चुकतं. नायदर नॉर, काही जणांना नायदर नॉर मध्ये ऑर दिसतो. नायदर नॉर इज इक्वॅलंट टू अँड, पण कसं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँड सेकंड स्टेटमेंट सुद्धा निगेशन म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. का तर याचं म्हणणं आहे पहिली पण गोष्ट होत नाही दुसरी पण गोष्ट होत नाही, दोन्ही होत नाहीये, मग निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला स्क्रीनशॉट, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. if triangle ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degree. ओके बाळांनो, याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. ओके, सोल्युशन स्टार्ट करा. सोल्युशन लेट. बाळांनो सर्वात पहिला मुद्दा आहे तो कनेक्टिव्ह आयडेंटिफाय करणं. मग इथे कनेक्टिव्ह कोणता आलाय, ओके कनेक्टिव्ह आलाय इफ देन, इफ डॉट 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 देन, बरोबर आहे. मग आता बाळांनो इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन असतं, बरोबर आहे. मग आता काय करायचं, हा जो पहिलं स्टेटमेंट आलेलं आहे तुम्हाला स्टेटमेंट सापडले पहा दोन्ही पण. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणायचं, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणायचं, आणि इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन. ओके, मग आपण काय म्हणणार, लेट पी इज काय, ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड ऍट B, बरोबर आहे. ओके, आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपला हे ट्रू आहे फॉल्स त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, आपल्याला फक्त आणि फक्त आता सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे, बरोबर आहे. फक्त सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग आता काय करणार, देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म, सिंबॉलिक फॉर्म इज काय, इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू. इथं सिंगल हेड एरो आहे, इफ अँड ओनली इफ ला डबल हेड एरो, इफ देन ला सिंगल हेड एरो. हेड म्हणजे हा एरो हेड इकडचा पुढचा, त्या टेल मध्ये किती जोडा त्याला काही फरक पडत नाही, हेड महत्वाचा आहे. ओके, ठीक आहे. दिस इज सिंबॉलिक फॉर्म. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो, एक्झाम्पल नंबर 6.
Hima Das wins gold medal. Hima Das wins gold medal if and only if she runs fast. ओके बाळांनो, या ट्रूथ व्हॅल्यूच्यात आपल्याला काही घेणं नाही, आपला फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सोल्युशन सर्वात पहिले बाळांनो कनेक्टिव्ह ओळखणं गरजेचं आहे. इथे कोणता कनेक्टिव्ह आलेला आहे? इथे कनेक्टिव्ह आला इफ अँड ओनली कनेक्टिव्ह. हा कनेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. मग या कनेक्टिव्हने दोन स्टेटमेंट कनेक्ट केलेले आहे. पहिला आहे हिमा दास विन्स गोल्ड, दिस इज पी. शी रन फास्ट, शी म्हणजे कोण? हिमा दास. हिमा दास रन फास्ट, हा झाला क्यू. ओके, लेट. लेट पी. पी काय आहे? हिमा दास. हिमा दास wins gold medal. Hima Das wins gold medal. Q. She runs fast. एखाद्याने असं लिहिलं हिमा दास runs fast तरी चालेल, काही फरक पडत नाही. ओके, and therefore the symbolic form is काय येईल? symbolic form is P. If and only if म्हणजे काय? डबल हेड एरो म्हणजे डबल इम्प्लाइज. हे डोक्यात ठेवा. इफ देन म्हणजे सिंगल इम्प्लाइज असतो आणि इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लाइज असतो, डबल हेड एरो. ओके, देअरफॉर दिस इज सिम्बॉलिक फॉर्म. दिस इज सिम्बॉलिक फॉर्म. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल. Next example number 7. Example number 7. X is not irrational number but is a square of an integer. ओके बाळांनो, तर पहिला मुद्दा आहे इथे ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काही विचार नाही करायचा. सोल्युशन लेट पी लिहायचा आहे, क्यू लिहायचा आहे. त्याका परत पहिले करेक्टिव्ह वक्त आला पाहिजे. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट हा बट सापडला पा. मी काल तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये कंजक्शन शिकवलं होतं, सांगितलं अँड ला ऑर मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे? तो बट. हे डोक्यात ठेवा, अँड आणि बट हे दोन्ही लॉजिकली इक्वलंट आहे. म्हणजे हा आपला कनेक्टिव्ह आहे, कनेक्टिव्ह. आणि तो काय आहे? बट म्हणजे हा बेसिक कनेक्टिव्ह नाहीये. बट म्हणजे कोण असतो? अँड. मग ठीक आहे, दोन स्टेटमेंट आपल्याला भेटले. हॅपी. आता फक्त प्रश्न राहिला, काही वेळेस तुम्ही नॉट घेतला तरी चालेल, नाही घेतला तर निगेशन टाकावं लागेल. आपण पी मध्ये आहे असं घेणार, जास्त डोकं लावायचं नाही. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. आपण आपलं डोकं काहीच लावलं नाही, सरळ दोन आहे असे वेगळे केले. आणि क्यू काय घेणार? एक्स इज square of an integer. Okay, therefore the symbolic form is. बाळांनो काय येईल symbolic form? बाळांनो काय येईल symbolic form? तर पहिले x is not irrational number, त्याला आपण p म्हटलंय. ओके, बट म्हणजे कोण असतो? and. but is इक्वलंट टू अँड. हे डोक्यात ठेवा, बट आणि अँड लॉजिकली इक्वल आहे. ओके, आणि क्यू काय आहे? स्क्वेअर. ओके, याला
ओके. आता जर बाळांनो एखाद्याने इथे नॉट नसता घेतला तर त्याचा आन्सर असा आला असतं निगेशन पी अँड क्यू. जर पी मध्ये नॉट घेतला नसता तर निगेशन पी अँड क्यू असा आन्सर आला असतं. पण आपल्याला ते घ्यायचंच नाहीये, जास्त त्रास द्यायचा नाही, सिंपल सरळ जसं आहे तसं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. ठीक आहे. तर अशा प्रकारे बाळांनो आज आपण आता ह्या लेक्चरला क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 पाहिला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा होता, बाकी ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काही घेणं नव्हतं. फक्त कनेक्टिव्ह ओळखायचा, कनेक्टिव्ह ओळखल्यानंतर कोणते दोन स्टेटमेंट कनेक्ट केले हे ओळखायचं. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणायचं, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणायचं आणि त्या कनेक्टिव्हचा जो सिम्बॉल आहे तो त्या दोघांमध्ये टाकून द्यायचा. ओके, झाला सिम्बॉलिक फॉर्म. ओके ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 पाहू.